अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। जरांगे फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलले हे निंदनीय आहे, बबनराव तायवाड यांचं वक्तव्य। 28 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा जरांगे यांची मागणी होती की कुणबी नोंद असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या, पण लगेच त्यांनी मागणी बदलली आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली। त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन सुरू केलं। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, सरसकट प्रमाणपत्र देऊ नये यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन केलं। 72 ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना लागू नसलेल्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती, 350 कोटी महाज्योतीला निधी मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी संघर्ष केला आणि या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या। 29 सप्टेंबरला सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्हाला लेखी मिळालं आणि त्यातल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या। जातनिहाय जनगणना करावी ही मागणी आमची राहिली, ती मागणी आम्ही लावून धरणार। म्हाडा आणि सिडकोत आरक्षणाची मागणी आम्ही केली। सरकार ओबीसींच्या मागण्यांसाठी सकारात्मक आहे। सरसकट ओबीसी प्रमाणपत्र सरकारनं दिलं नाही। जरांगे पाटील म्हणतात 57 लाख नोंदी सापडल्या, पण ते वास्तव नाही, कारण या नोंदी 1966 पूर्वीच्या आहेत। जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यावर महाराष्ट्रात 1,71,100 नवीन प्रमाणपत्र दिलंय। या सुद्धा नवीन नोंदी नाहीत, मूळ ओबीसीतील लोकांच्या या नोंदी आहेत। ज्या कायदेशीर नोंदी सापडल्या त्यांना आमचा कधीच विरोध नाही। परवाची जरांगे पाटील यांची प्रेस संपूर्ण राज्याने पाहिली। त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली। फडणवीसांवर ते खालच्या पातळीवर जाऊन बोलले हे शोभणार नाही, निंदनीय आहे। यामुळे आता आंदोलनकर्ते आणि सरकारमधला संघर्ष सुरू झालाय। सर्वच सरकारने आम्हाला न्याय दिलेला आहे। ज्या 1-2 प्रलंबित मागण्या आहे, आम्हाला एवढं मान्य आहे की एकदा सरकारने आश्वासन दिल्यानंतर मागण्या एका दिवसामध्ये पूर्ण होत नाही, त्याला काही वेळ लागत असतो, सरकारला तो वेळ द्यावा लागतो, परंतु त्याची वारंवार पाठपुरावा करावा लागतो। ते पाठपुरावा करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे। म्हाडा आणि सिडकोमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, त्याची सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे। ते सुद्धा पूर्ण करण्याचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेलं आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओबीसीच्या मागण्यांबद्दल नेहमी सकारात्मक असतात आणि त्या पूर्ण करण्याकरता आम्हाला समर्थन देत असतात, साथ देत असतात। त्याला प्रशासकीय कामाला जी वेळ लागते ती वेळ आम्ही सरकारला देत असतो आणि त्याच्यामुळे आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक सरकार पूर्ण करीत असते। एक जी महत्त्वाची मागणी होती की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, आणि मी दाव्याने सांगतो आजही आपल्या माध्यमातून पूर्ण जनतेला, हे सुद्धा सरकारने सुरू केलेलं नाही। वारंवार आंदोलनकर्त्यांकडनं एका आकड्याचा उल्लेख केला जातो की 54 लाख नोंदी सापडल्या आणि त्याच्यामुळे 40 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आणि म्हणून 1.5 कोट 2 कोट मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळाली आणि आता सगळ्या सोयऱ्यांचा जी.आर. लागू झाल्याबरोबर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळून सर्वच मराठा समाजाला कुणब्यांची म्हणजेच ओबीसीची प्रमाणपत्र मिळेल, अशा प्रकारचं वारंवार सांगितले जाते। आणि वारंवार आम्हाला सुद्धा ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, समाज बांधवांकडनं विचारणा केली जाते की बा याच्यामध्ये तथ्य काय आहे। ते तथ्य आपल्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू इच्छितो की ह्या ज्या 57 लाख 41,241 नोंदी सापडल्या, ह्या 1967च्या पूर्वीच्या आहे, नवीन नोंदी नाही आहे। आणि त्याच्यापैकी 38,97,391 ही प्रमाणपत्र निर्गमित केली, ही सुद्धा 1967 ते 2023 या कालावधीमध्ये निर्गमित केलेलं आहे। या प्रमाणपत्राचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही। का आता आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हणजे 24 ऑक्टोबर 2023 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,71,100 नवीन प्रमाणपत्र दिले। आता हे 1,71,100 जे नवीन प्रमाणपत्र दिले आंदोलनानंतर, ही सुद्धा काही नवीन नोंदी सापडलेल्या नाही आहे। पद्धत अशी आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मुलगा किंवा नातू, मुलगी किंवा नात ही 10वा वर्ग पास होते तेव्हा त्याला त्या मुलाचं किंवा नात्याचं प्रमाणपत्र काढावं लागते। माझ्याकडे जुनंच प्रमाणपत्र आहे, पण आता माझा मुलगा जर 10वा वर्ग पास झाला तर मला त्याचं प्रमाणपत्र आज काढावं लागते, माझ्या मुलीचं आज काढा। अशा पद्धतीने काढलेली ही प्रमाणपत्राची संख्या आहे।
सुरुवातीपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आणि ओबीसी समाजाची, ओबीसी नेत्यांची एक प्रमुख भूमिका आपण लक्षात ठेवा. आम्ही नेहमी म्हटलं की ज्यांच्या नोंदी सापडल्या, ज्या लिगल नोंदी आहेत, त्यांना आमचा विरोध नाही, कारण तो कायदा आजच अस्तित्वात आहे. खरं म्हणजे असं आहे की परवाची माननीय जरांगे पाटील साहेबांची जी प्रेस या संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आणि त्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ज्याला शब्द मी म्हणेल उद्रेक भावना व्यक्त केल्या आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांवरही दोष लावले, तिघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं. आणि सर्वात जास्त अतिरिक्त म्हणजे असं झालं की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी ते एवढ्या खालच्या स्तरावरती बोलले की या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भाषा सामान्य आंदोलनकर्ता किंवा कार्यकर्ता बोलू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचे आरोप करून आता आंदोलनकर्ते आणि सरकार याच्यामधला संघर्ष सुरू झालेला दिसून येतो आहे की कालपर्यंत एवढे शांततेने समाजाचं आंदोलन सुरू होतं, समाजाला न्याय मिळत होतं, सरकार सकारात्मक दृष्टीने त्यांच्या प्रत्येक मागणीकडे लक्ष देऊन होतो, प्रतिसाद तशा प्रकारे मिळत होता. आणि कदाचित प्रतिसाद मिळत असल्यामुळे कुठंतरी काय घडलं माहीत नाही, पण अचानक हा जो पवित्रा जरांगे पाटील साहेबांनी घेतला तो खरंच निंदनीय आहे, समर्थनीय नाही आहे. अशा प्रकारची भाषा, वक्तव्य कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी, जे कुठलं सरकार असेल त्या सरकारच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात करू नये, हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.